सर्वांना माझा आवाज येत असेल तर सर्वांना सगळ्यात पहिले ज्यांनी ज्यांनी या लाईव्हमध्ये सहभाग घेतला त्यांचा सर्वांचा आभार आणि जे येणार आहेत त्यांचं पण. नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. विषय आज लाईव्ह येण्याचा सर्वांना माहिती आहे. जो काही विषय पोस्टरच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून आपल्याला गेलेला असेल. मी शिवानंद बाळकृष्ण परब, अर्जुन प्रतिष्ठान मुख्य प्रवक्ता. आज एक असा विषय जो समाजाला एक वेगळी दिशा देतोय आणि समाजाला कुठेतरी खड्ड्यात न्यायचा प्रयत्न करतोय. त्या विषयाला कुठेतरी आपण थांबवायची गरज आहे. या अनुषंगाने आज आपण लाईव्ह येतोय. सर्वांना फक्त एखाद्याने कमेंटमध्ये मला सांगा की सर्वांना आवाज नीट येतोय का माझा. असो, जर आवाजाचा काही तांत्रिक बिघाड असेल तर लवकरात लवकर मला मेसेजद्वारे कोणी माझ्या मित्रांनी मला भावानी सांगावं. तर मी सर्वात प्रथम विषयाला हात घालण्याच्या पहिले माझ्या प्रतिष्ठानातर्फे, माझ्यातर्फे एक जाहीर माफी मागतो त्या टिकटॉकर्स, त्या कंटेंट क्रिएटर्सची जे खरंच जे माझे माता भगिनी बंधू आहेत, जे स्वतःचं कंटेंट, स्वतःचं टॅलेंट दाखवून या समाजात आपली एक ओळख निर्माण करत आहेत आणि त्यांचं खूप उपक्रम जो आहे तो स्तुतीलायक आहे आणि खूप छान कंटेंट ते क्रिएट करतात. त्या सर्वांची मी माफी मागतो. पण मी जे बोलणार आहे ते सर्वांनी एक अशा दृष्टिकोनातनं घ्या की मी फक्त आणि फक्त त्या विकृत जे व्यक्ती आहेत ज्यांनी या प्लॅटफॉर्मचा वापर खूप घाणेरड्या पद्धतीने समाजासमोर आणलेला आहे आणि त्या समाजाचं ते काही देणं लागत नाहीत. समाजाला ते काहीही कुठल्या दिशेने ते नेत नाहीयेत. तरीही आपल्या फक्त लाईक्स आणि फॉलो आणि बाकीच्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टी वाढवण्यासाठी ते अ, या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. सर्वप्रथम मुद्दे मी सांगतो की आजच्या लाईव्हमधले मुद्दे काय काय आहेत आणि ज्या ज्या आपण लाईव्हमध्ये या मुद्द्यांना घेणार आहोत. सगळ्यात पहिले तर फेसबुक लाईव्ह याचं कारण आपलं जे मी आता स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे टिकटॉक हा जो ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर काही समाजकंटक आहेत. त्या समाजकंटकांनी त्यांची स्वतःची बुद्धी तर काही नाही आहे. त्यांनी जे लोक चांगलं काम करतात किंवा जे समाजामध्ये व्यक्ती एक गुरुतुल्य व्यक्ती असतं किंवा ज्यांनी स्वतः काहीतरी समाजासाठी काहीतरी केलंय, त्या माणसांचं नाव घेऊन किंवा त्या माणसांच्या नावाच्या आधारे राजकारण करून त्यांच्यावर गलिच्छ प्रकारे टिप्पणी करून आपले लाईक्स आणि फॉलो वाढवण्याची ती जी व्यक्ती कार्य करतात टिकटॉकवर, त्या सर्वांना माझा प्रतिष्ठानातर्फे वैयक्तिकरित्या जाहीर निषेध मी या लाईव्हच्या माध्यमातून दर्शवतो.
दुसरी गोष्ट आपण या लाईव्ह मध्ये घेणार आहोत की टिकटॉक हे ऍप्लिकेशन आणि आताच्या इंडिया, जे लोकांचं इंडिया आहे आणि आमचं हिंदुस्थान. दुसरी गोष्ट जी आहे ती टिकटॉकच्या बाबतीतली आहे की टिकटॉकचा किती अ, अपप्रव होतोय. दुसरी गोष्ट यात अशी येईल की टिकटॉक या ऍप्लिकेशनमुळे किती तरुण तरुणी त्याचा गैरवापर करता आहेत, त्या ऍप्लिकेशनच्या आड जाऊन कितीतरी असे गलिच्छ प्रकार होत आहेत जे समाजाला खूप घातक आहेत. तिसरं आपण आहे की टिकटॉकचे युजर्स जे आहेत, आजचे जे सो कॉल्ड युजर्स स्वतःला म्हणतात, कंटेंट क्रिएटर म्हणतात, टॅलेंटेड पीपल म्हणतात, त्या सर्व व्यक्तींना या लाईव्हद्वारे काही प्रश्न तर आहेतच. आणि सर्वसामान्य व्यक्ती, जो व्यक्ती आज आपल्या घरासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी करतोय, काहीतरी प्रयत्न करतोय किंवा आपल्या कलेसाठी काहीतरी करतोय, त्या सर्वांची काही प्रश्न आहेत या टिकटॉकर्सना. तर ते या लाईव्हच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत आणि शेवटी आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत, ज्यांची ज्यांची प्रश्न असतील तर. सर्वात प्रथम ना आपण विषयाला हात घालूया की हे जे ऍप्लिकेशन आहे टिकटॉक, या ऍप्लिकेशनद्वारे काही समाजकंटक आपल्याला हवं ते कंटेंट म्हणून क्रिएट करतात. म्हणजे पाठी एक ग्रीन स्क्रीन लावतात, कोणाचा तरी फोटो लावतात, त्याच्याबद्दल काहीतरी बोलतात, महापुरुषांबद्दल वक्तव्य करतात. त्यांची लायकी तर नसते त्या महापुरुषांबद्दल काही बोलायची. सर्वप्रथम तर भावनिक मुद्दा जो असतो, भावनिक एक घडा जो असतो, त्या घड्याला सतत टोचत राहणं आणि आपले लाईक आणि आपले फॉलोज वाढवणं, हेच या टिकटॉक मधनं होतंय. मी आज कुठल्याही जाती, धर्म, व्यवस्था किंवा ते सोशल जे आहेत त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. मी एक माणूस म्हणून तुम्हाला सगळ्यांना विचारतोय की आज जे टिकटॉकवर होतंय, आज खूप जास्त प्रमाणात टिकटॉकचा वापर इंडियामध्ये होतो, भारतामध्ये होतो. टिकटॉकचं 43% वापर भारतीय करतात, हा रिपोर्ट सांगतो. आज टिकटॉकवर कंटेंट म्हणून आपण ओपन करायला गेलं तर काय असता तो कंटेंट? आमच्या स्वतः प्रतिष्ठानाच्या मार्फत आम्हाला असं काही काही गोष्टी दिसून आलेल्या की आताच जर सगळेजण टिकटॉक बघतात, सगळ्यांना ही माहिती आहे की एखाद्या व्यक्तीने जर समाजामध्ये काही गोष्टी केलेल्या आहेत, समाजामध्ये त्यांनी आपला पूर्ण आयुष्य वेचलं आहे, त्या व्यक्तींवर जर कोणी टिप्पणी करणारा असेल तर त्या व्यक्तींच्या इतका अभ्यासू व्यक्तिमत्व हवं. आज कोणीही टिकटॉकचं आयडी क्रिएट करायला 5 मिनिटं लागतात. टिकटॉक आयडी क्रिएट करतो, काहीतरी कंटेंट टाकतो आणि त्यांच्याच सारख्या विकृत माणसं जी असतात ती त्याला लाईक करून मोकळी होऊन जातात. मी अपवादांचं बोलत नाहीये यात. मी परत परत तीच सांगतोय की मी त्यांची पहिलेही जाहीर माफी मागितली. हे अपवाद आहेत. प्रत्येक गोष्टीत अपवाद असतात. वाईट जेवढं असतं त्याच्यात काही प्रमाणात चांगलं पण असतं, पण इथे सगळ्यात जास्त वाईट आहे. मी त्या चांगल्यांच्या बद्दल बोलतच नाहीये. मी इथे वाईट मनस्थितीबद्दलच बोलतोय. जे वाईट आहे त्याच्याच बद्दल बोलतोय. टिकटॉकवर काही चांगली कंटेंट क्रिएटर आहेत, हे मी पहिले पण सांगितलंय. तर त्यांनी कुठेही मनाच्या भावना दुखावणार नाही, असंच वक्तव्य माझं असेल. पण जे व्यक्ती आपल्या लाईक आणि ज्या फॉलोसाठी आपलं अकाउंट क्रिएट करतात, त्यांना लाखो मिलियन्स मध्ये लाईक भेटतं. जर उदाहरणं द्यायचं म्हटलं तर आजच जर टिकटॉक आपण ओपन केलं तर एक छान गाणं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला असं साजेसं एक गाणं आहे की आला वारा गेला वारा, वाहून गेला खडवा, पाणी अडवा पाणी जिरवा. हे पाणी जिरवा आणि पाणी अडवा या ज्या सिम्बॉलला धरून हे गाणं होतं, त्याचं एक इतकं घाणेरडं विकृतकरण चाललेलं आहे. तो एक कोणतरी आहे, त्याचं नाव नाही घेत,
त्याला काही मला काही त्याचा असा द्वेष नाहीये कुठल्या वैयक्तिकरित्या. पण तो स्वतःला सांगतो, की मी हे मनोरंजनासाठी करतो आणि मी एक गायक आहे. तर माझा हा प्रश्न आहे, की सर्वांनाच आहे. सर्व जे त्याला जे फॉलो करतात किंवा त्याच्या बाजूनी बोलतात, त्याच्या विरुद्ध बोलतात, सर्वांना प्रश्न आहे. मला एक गोष्ट सांगा, की संगीत ही एक कला आहे. त्या संगीताला मान देणं, त्या संगीताचा एक दर्जा ठेवणं, ही आपली संस्कृती आहे. अनेक शास्त्रीय संगीत, अनेक बॉलिवूडचे संगीतकार, अनेक रॅपर्स जे आत्ताच्या पिढीला आहेत, त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी अभ्यास केला या बाबतीत. त्यांनी आपलं आयुष्यातले काही वर्ष दिलेत या कलेला. त्यांना आतापर्यंत लाईक, फॉलो असं भेटत नाही हो. त्यांना प्रसिद्धी भेटत नाही एवढी. या लोकांना का प्रसिद्धी भेटते एवढी? कारण की विकृती आहे. सगळे विकृत माणसं एका ठिकाणी निर्माण झालेले आहेत. प्रश्न हा आहे, वैयक्तिकरित्या त्या मुलाला तो जे काही करतोय ते चांगलं वाटतंय, कारण त्याला सपोर्ट करणारे जास्त आहेत. आणि आता काहीतरी बोलत असतील, की तो काहीतरी करतोय, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. अरे पण तो जे करतोय ते प्रोत्साहन देण्यासारखं आहे का, पहिली गोष्ट? म्हणजे आजकाल कोणी उठून ते एक आलेलं मध्ये त्यांनी एकच व्हिडिओ काहीतरी केलं, तो साऊथ आफ्रिकेचा कोणतरी होता. ते लाईटम लाईटम स्केचम असं काहीतरी गाणं होतं, त्याच्यावर त्यांनी काहीतरी केलेलं आणि त्याला एका दिवसात काहीतरी लाईक भेटलेले. का हो? का असं? एखाद्या धावपटूनी एशिया वर्ल्ड रेकॉर्ड समजा एशिया रेकॉर्ड केला किंवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला, त्याचं फेसबुकवर पोस्ट एवढी लाईक नाही होत. एखाद्या व्यक्तीने जर चांगलं वक्ता असेल, तो त्याने चांगलं काहीतरी म्हटलंय, त्याला आपण एवढं सपोर्ट नाही करत कधी. याचा अर्थ असाच आहे ना, की विकृती ही जास्त प्रमाणात विकली जाते. आज ज्या टिकटॉक ऍप्लिकेशनवर 2 ते 3 दिवसात फेमस होणारे स्वतःला एक सेलिब्रिटी समजतात आणि ते टिप्पणी द्यायला काही मोकळे असतात. कुठेही कशाही बाबतीत टिप्पणी देऊ शकतात ते. हक्क कोणी दिला? कोण हक्क देतंय? त्या टिकटॉक ऍप्लिकेशनवाला, त्याला पैसे भेटतायत, तो काहीही कशालाही ट्रेंडिंग बनवून टाकतोय. कुठलीही गोष्ट ट्रेंडिंग बनते आज. समोरच्याच्या भावना दुखावणं ही जर तुमची ट्रेंड आहे, तर ही आमच्यासाठी विकृती आहे. आणि आम्ही संस्कृत माणसं आहोत, सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही त्याचा विरोध त्याच पद्धतीने करणार. आज जातीवादक तेढ निर्माण करायचा, तर एक जण बोलणार की नाही, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी टीकास्त्र सोडणार, शंभूराजांबद्दल काहीतरी टीकास्त्र सोडणार, मध्येच त्या शंभूराजांचं कंपॅरिझन. अहो लायकी आहे का? आज खूप माझे शब्द मी खूप तोलून मोलून बोलतोय. शंभूराजांचं चरित्र वाचा, शंभूराजांचं त्या त्या व्यक्तिमत्वाने, त्या महाराजांनी, त्या आमच्या धन्याने अहो आयुष्यात जितक्या लढाया केल्या, त्या सर्व लढाया जिंकल्या आणि त्याची तुम्ही तुलना त्या रांझ्या बरोबर करता. कुठेतरी जाऊन काहीही गोष्टी करायच्या आणि त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने कंटेंट म्हणून सांगायचं, की आम्ही कंटेंट क्रिएटर आहोत. कसले डोंबलाचे? टिकटॉक ऍप्लिकेशन ओपन केलं तर बघावचं काय, तर कंटेंट आणि ट्रेंडिंग म्हणून ते चांगल्या घरातली मुलं हो, चांगल्या घरातली मुलं. तुमच्यामध्ये पुरुषार्थ आहे, तुम्ही काहीतरी करू शकता. फक्त लाईक्स आणि डिसलाईक्ससाठी तुम्ही अशी कामं करता. सर्वात प्रथम मी इथे क्लिअर करायचंय मला, मी सर्व पंथांचा सर्वात जास्त अभिमान बाळगतो. मी तेवढाच अभिमान
तिन्ही पंथांचा वापरतो, तृतीय पंथांचा पण तोच अभिमान वापरतो. माझे काही संपर्क त्यांच्या बाबतीतलेही आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो, तुम्हाला काय वाटतं, की हे जी मुलं आहेत, ही लाईक आणि डिसलाईक आणि या सगळ्या गोष्टींसाठी स्वतः थोडंसं फेमस होण्यासाठी जो थिल्लरपणा लावलेला आहे, साडी घालून येतात काय, नाचतात काय, हे पटण्यासारखं नाहीये. हे तुम्ही जे करताय ना, ही विकृत मनस्थिती आहे ही. बालिश पण बोलता येणार नाही. बालिश बुद्धी ही असते, की तो लहान असतो. आज 28, 28, 29, 29 वर्षाची मुलं दाढी-बिडी वाढवून ही जी थिल्लरपणा करतात, ही गोष्ट पटण्यासारखी नाहीये. आणि ह्याच्यावर कोणीतरी बोललं पाहिजे. ह्याच्यावर कोणीतरी काहीतरी ॲक्शन घेतलं पाहिजे. नुसतं त्याच्यावर रिपोर्ट करून फायदा नाहीये. आता ते तो काळ गेला. फक्त रिपोर्ट करा. 16A अमेंडमेंट ॲक्ट 2008 त्या तहत तुम्ही स्वतः भावनिक मुद्द्यावर हात घातला असेल तर तुमचा अकाउंट रद्द होईल. त्यांनी काय टिकटॉकवाल्यांचा फायदा होतो. आज जर 1 मिलियन वाल्याचं जर रिपोर्ट केलं तर टिकटॉकवाल्याला माहिती आहे तो प्रयत्न करत राहणार आणि त्याच्या डोक्यात गेलेलं आहे ना का मला 1 मिलियन 7 दिवसात माझं होतं. तो अजून जातीवादक तेढ निर्माण करणार, अजून त्याच्यावर अजून जहरी टीका करायला सुरुवात करणार. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. सर्व धर्म समभाव ज्या व्यक्तींना आहे, ज्या व्यक्ती मानतात, मी मानत नाही, हा मताचा मी तर आहे, पण मी सर्व धर्माचा आदर करतो. मी जितका स्वाभिमानी अभिमानी हिंदू धर्मवादी आहे तेवढाच मी समोरच्याच्या धर्माचा पण अभिमान करतो, स्वाभिमान ठेवतो. ती बाबा तुझ्याकडे आहे, चांगली गोष्ट आहे. पण जातीवादक तेढ, धर्मवादक तेढ जर निर्माण करत असाल तर कुठेतरी तुम्ही चुकताय, त्याचं भान ठेवा. आणि हे कुठल्याही धर्माचे नसतात, हे कुठल्याही जातीचे, धर्माचे, व्यक्तित्वाचे नसतात. हे ना सावरकरांना नीट मानतात, ना आंबेडकरांना नीट मानतात, ना छत्रपतींना नीट मानतात, ना शंभूराजांना नीट मानतात, ना स्वराज्याला मानतात, ना महाराष्ट्राला मानतात, ना देशाला मानतात. आपण यांना जर दुर्लक्ष करत आहोत तर ते जितके चुकीचे आहेत तेवढेच आपण पण चुकीचे आहोत. आजच्या काळामध्ये सोशल मीडियाचा वापर हा कोणीही कसाही करतोय, कोणीही कुठल्याही व्यक्तिमत्वावर बोलतोय, हा हक्क इतक्या सहजासहजी कोणाच्याही हातात येणे नको. आज नाही म्हटलं तरी त्यांच्या भाषेत बोलतो, 119 मिलियन ऍक्टिव्ह फॉलोअर्स आणि ऍक्टिव्ह टिकटॉकर्स आहेत इंडियामध्ये. आज यूट्यूब, फेसबुक आणि ह्याच्याद्वारे आपण मिलियन मिलियन बोलायला लागलोय. 277.6 मिलियन डाउनलोडर आहेत टिकटॉकचे. हे मी भारताचं सांगतोय फक्त. 41% हे 16 ते 24 वयोगटातील मुलं मुली आहेत. 43% इंडिया वापर करते टिकटॉकचा. 9 तासापेक्षा जास्त टिकटॉक बघितलं जातं इंडियामध्ये. टिकटॉकचं जेव्हा तुम्ही टिकटॉकवर टाकता ना, एक एज असतं, प्रत्येक ऍप्लिकेशनसाठी एक एज असतं, रिस्ट्रिक्ट एज असतं, जे पबजीसाठी असतं, बाकीच्या गोष्टीसाठी असतं, या नवीन पिढींसाठी असतं. टिकटॉकसाठी 13 वर्ष आहे. का हो? आजचे पालक, आजच्या पालकांना पण माझा प्रश्न आहे की आपण आपल्या कामाच्या व्यापामधनं, आपल्या घराच्या व्यापामधनं मोकळे होत नाहीत म्हणून आपण एक टॅब किंवा मोबाईल मुलांच्या हातात देता. मुलगा तिथे आपल्या आपल्या पद्धतीने मनोरंजन करून घेतो.
12-13 वर्षाच्या मुलं मुली टिकटॉकवर आहेत. काय शिकतायत टिकटॉकवरनं? काही तर बघितलंय तर बिहाइंड सीन म्हणून काहीतरी टिकटॉकवर येतं, तेव्हा ते आई वडीलच पावडर असा दाबून ते पावडर असं वरती उडवतायत आणि मग काय टाळ्या वाजून बाहेर निघतात. कपडे चेंज झालेले असतात, सगळं चेंज झालेलं असतं. कुठले कंटेंट आहेत? काय दाखवताय? ह्याच्याने काय होणार आहे तुमचं? भविष्यात काय गोष्टी होणार आहेत? आई वडिलांचा धाक नाहीये. आई वडील बसून बघतायत, हा वा, माझा पोरगा काहीतरी चांगलं चांगलं करतोय. पण मनात एक तरी आई वडील असा असेल की मनात विचार झाला असेल, माझा हा उपक्रम फेल गेलाय, काही अर्थ नाही. मनात असं वाटलं असेल त्यांना. आजच्या घडीला सोशल मीडियाचा वापर हा व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणून बघितलं जातं. खरं तर हे नाहीये, चुकीचं आहे. तुम्ही काही कर्तृत्व केलं नाहीये, तुम्ही काहीही नाही आहात आणि तुम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणी दिलं? त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी, त्या एका जातीबद्दल बोलण्यासाठी, त्या एका धर्माबद्दल बोलण्यासाठी. आणि तुम्ही कुठले ठेकेदार आहात त्या जातीबद्दल तुम्ही बोलणारे? आम्ही छत्रपतींना मानणाऱ्यांची मावळे आहोत. आम्ही छत्रपतींना मानणारे शिवभक्त आहोत. 18 पगड जातींना मानणारे आहोत. होय. आणि ही गोष्ट लक्षात ठेवावी की जे जातीवर बोलतात ना, की माझ्या जातीवर आलं मी असं बोलीन, माझ्या जातीवर आलं तसं बोलीन. तुम्ही जातींचा ठेका घेतलाय? काय कर्तृत्व आहे? तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यासाठी, धर्मासाठी, जातीसाठी, तुमच्या समाजासाठी काय केलंय तुम्ही? कुठल्याही गोष्टीचा ट्रेंड बनवून जाते, कुठल्याही गोष्टी काही हॅशटॅग बनवून जाते. आज ज्या पद्धतीने तुमचा समाज ज्या गोष्टीवर चाललेला आहे, आज भयंकर अशा परिस्थितीमध्ये आपण असताना या टिकटॉक आणि सगळ्या काही सोशल मीडिया, ज्या काही सोशल मीडिया आहेत, त्या सोशल मीडियाचा वापर कसा होतोय? कोणीही सांत्वन करणारा इथं पुढे येणार नाहीये. काही गोष्ट आता शहीद, आमचे 5 शहीद जवान, त्यांच्या बाबतीत कंटेंट जो तुम्ही बोलता ना, कंटेंट स्माइली कंटेंट टाकता तुम्ही. स्वतःला भारतीय आणि हिंदुस्थानी म्हणवता, जिथे खाता त्याच ताटात हाकता. कोणी हक्क दिला तुम्हाला त्या जवानांबद्दल बोलायचा? कोणी हक्क दिला त्या व्यक्तिमत्वांबद्दल बोलायचा, ज्यांनी या पूर्ण महाराष्ट्रासाठी, देशासाठी आपला प्राण दिलाय, आपलं वेळ दिलाय, आपले विचार दिलेत? कोणी हक्क दिला? टिकटॉक बंद झालाच पाहिजे, आमचं 100% पाठिंबा. धन्यवाद दादा. आता त्या टिकटॉक युजर्स बद्दल थोडस मी बोलतो. काय कंटेंट क्रिएटर आहे तो? काय कंटेंट कंटेंट क्रिएट काय करतात ते मला सांगा. कुठल्या अनुषंगाने त्यांना म्हणायचं की कंटेंट क्रिएटर आहेत आम्ही? स्वतःच काय आहे असं? तर इतकंच ते कंटेंट क्रिएटर आणि इतकेच ते मोठे आहेत ना, तर काहीतरी कर्तृत्व केलं असतं की, दिसले असते की. टिकटॉक सोडून काय काय आहे काय?
तुमचं असं काय आहे, दाखवा ना, या दाखवा मला. आणि मी त्या पण टिकटॉकर्स बद्दल आता बोलतो, जे खरंच माझे माता भगिनी बंधू, जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे टॅलेंट आहे ना, तुम्हाला अशा फळतूस ऍप्लिकेशनची गरज नाहीये, कारण की तुमच्याकडे प्युअर टॅलेंट आहे. अक्षरशः मी बघतो की खूप सुरेख असं चित्र काढणारे व्यक्तिमत्व आहेत, खूप सुरेख भाष्य करणारे व्यक्तिमत्व आहेत. मीही काहींना बघतो, व्हॉट्सअप स्टेटस त्यांचे ठेवण्यालायक असतात. नक्कीच अपवाद आहे, पण तो माफ करा सांगायला लागेल, तो अपवाद आहे. आणि अपवाद व्यक्ती या यांच्यावर भाडी नाही पडणार. अक्षरशः 4 ते 3% असतील हे लोक, जे खरंच खूप छान अभिमानास्पद काम करत असतील टिकटॉकवर. आणि तुम्ही असं नैराश्यात जाऊ नका, जर ह्या ऍप्लिकेशनचा आपण जर नाही आपल्या आयुष्यात, काही होत नाही. सोशल मीडिया पडलेली आहे, तुमचा समाज पडलेला आहे तुम्हाला स्वीकारण्यासाठी. समाज खुल्या हाताने स्वीकारेल, कारण की तुम्ही खरे आहात. एक गोष्ट, जसा या कालावधीत आपल्याला चायनाचा तो कोरोना व्हायरस नकोय, तसं हे चायनाचं 3rd क्लास ऍप्लिकेशन पण नकोय. हाच ब्रीद आहे. होय, ही गोष्ट होणं हे शक्य आहे, आणि हे आम्ही करूनच दाखवायचं सर्वांनी. कोणतरी असं काहीतरी करतं आणि नाचतं, थिल्लरपणा करतं, त्याला सपोर्ट करून काही होणार नाहीये. समाजाचं ना भले होणार, ना आपलं काही भलं होणार आहे. खरी गोष्ट आहे, आपलं घर नाही जळत आहे ना, तर आपण का पाणी ओतावं, हीच मानसिक स्थिती आहे. हीच मानसिक स्थिती आहे सर्वांची. आपल्या घरी होत आहे का? पण ज्यांच्या घरी होत आहे त्यांचे कुठे विचार काहीतरी असतील ना. आणि हे आजकाल 18-19 वर्षाची झालेली मुलं आई वडिलांचं नाही ऐकत, हो नाही ऐकत. आणि आई वडील पण हतबल झालेले असतात. सरळ सरळ तुम्ही किती पैसे या टिकटॉक वरनं कमवता, काय कमवता, त्याच्यात घेणं देणं काही नसतं. तुम्ही कसे आहात, तुमची मनस्थिती काय आहे, तुम्ही डोक्याने किती आहात, या गोष्टी महत्वाच्या असतात. आजच्या घडीला समाजामध्ये तेट निर्माण करायला 2 सेकंड लागतं. जायचं, टिकटॉक ओपन करायचं, काहीतरी टिप्पणी द्यायची, काहीतरी बिना चेहऱ्याचं कोणीही काहीही वापरतंय, काहीही वापरतंय. ते काहीतरी सफेद कलरचं सिम्बॉल लावून तिथं काहीतरी लिहिण्यात येतं. शिव्या तर अशा दिल्या जातात, भगिनींना पण दिल्या जातात. हे तुमचं कंटेंट आहे, हे तुमचं टॅलेंट आहे, या पद्धतीने तुम्ही चालणार आहात. मी आपल्या सर्वांना विचारतो, हे जे टिकटॉक ऍप्लिकेशन आहे, हे टिकटॉक ऍप्लिकेशन पूर्णतः बंद झालेलं हवंय की नकोय? कारण की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये याचा कितीतरी प्रमाणात गलिच्छ प्रकार हा समोर येणार आहे. आज तुम्हाला तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं, इथे मी टाकलेलं व्हॉट आर द डेंजरस ऑफ टिकटॉक, इथे 5 गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे पॉलिटिकल सेन्सॉरशिप, ही 70% होते. त्याच्यानंतर स्ट्रेंजर डेंजर, अनोळखी व्यक्तींपासून धोका, ब्लॉक कंटेंट,
हे सगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही फेसबुकवर जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर हाऊ डज टिकटॉक वर्क. जेव्हा तुम्ही टिकटॉक वापरता तेव्हा तुम्ही सगळं अलाउ करता. आणि तुम्ही जर म्हणता ना की आम्ही सिक्युअर आहोत, आमच्या गोष्टी सिक्युअर आहेत, काही जणांचं असं म्हणणं होतं की जे झूम ॲप वापरतायत, जे आपण क्वारंटाईन झाल्याच्या नंतर झूम ॲप आपण वापरतो, त्या झूम ॲपच्या नंतर कोणीतरी सांगितलं, कोणीतरी भरपूर जण बोलत होते की आमचा डेटा चोरला जातो, आमचा डेटा हे घेतात, आमचा डेटा ते घेतात. तुमचा डेटा कधीच चोरला गेलाय सगळ्यांचा. भारतीयांचा डेटा चोरणं सगळ्यात सोपं आहे. थर्ड ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करून अलाव 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 करतो, काही वाचत नाही आपण, काही घेणं देणं नाही. आपला डेटा थोडी आहे, आपण सार्वजनिक आहोत, कोणीही खरेदी करू शकतो आपल्याला. हीच गोष्ट आहे. आणि सर्वात प्रथम मला सांगा की टिकटॉकवर गेल्या गेल्या 16, 17, 18, 19, 20 या वयोगटातील मुलं टिकटॉकवर कशासाठी जातात? कंटेंट क्रिएट करतोय मी, मला फॉलो पाहिजे, मला लगेच प्रसिद्धी पाहिजे म्हणून. कुठल्याही अर्थाने जातात मग. सगळं अलाउ करून टाकतात, कॉन्टॅक्ट अलाउ करून टाकतात. म्हणजे जेवढे कॉन्टॅक्ट त्यांच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना ते आगीत ढकलतात. चायनावाल्यांवर पूर्ण विश्वास आहे सर्वांचा. छोटंसं गिफ्ट दिलेलंच आहे कोरोना नावाचं. अजून कुठलं गिफ्ट पाहिजे असेल तर अजून त्यांना सपोर्ट करत जाऊया. चेन्नईच्या कोर्टाने जेव्हा बॅन आणलेला टिकटॉकवर, तेव्हा आपल्यातलेच काही कितीतरी जण, नाही ना टिकटॉक चालू व्हायला पाहिजे, असं कसं, व्यक्ती स्वातंत्र्य जात आहे माझं, मी बोलू शकत नाही, मी बघू शकत नाही, माझा एंटरटेनमेंट गेला. मग चायनावाल्यांना पैसे जात नाहीत माझे. सरकारचं टॅक्स राहिलं तर चालेल मला, पण मला चायनावाल्यांना पैसे पाठवायचे, ते बाबा इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. या गोष्टी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. या गोष्टी जितक्या सोप्या माणूस समजतो की हा नाही चालेल जाईल, मला काही हरकत नाहीये, तर तशा नसतात. कारण की तुम्ही समाजावर कुठेतरी त्याचा आघात घालताय आणि समाज हा उत्तर देणार, हा जाहीर निषेध करणारच. तुमची काही प्रश्न असतील तर बघू जरा. टिकटॉक बंद झाला पाहिजे, नक्की नक्कीच झाला पाहिजे. कारण की अशा विकृती पसरवणाऱ्या ॲप्लिकेशन्सना सपोर्ट करणं हे जास्त गरजेचं नाही आहे. आणि त्याला जाहीर निषेध पण सगळ्यांनी नोंदवावा. टिकटॉकवर अशा व्हिडिओ टाकणाऱ्यावर या माध्यमातून एक सूचना द्यावी. नक्कीच टिकटॉकवर अशा जे व्हिडिओ टाकतात ना, त्यांनी एक गोष्ट समजावी की समाजातले जे घटक आहेत, ज्यांना देशभक्ती किंवा धर्मभक्ती, म्हणजे सगळ्या सगळ्याच बाबतीतले धर्मभक्तीवाले सगळ्यांना सांगतोय मी, की असं नाही की दुसऱ्या धर्माच्या बाबतीत केलं तर मी हसत राहणार, तर गोष्ट नाही आहे. आणि ती मी छत्रपतींच्याकडनं शिकवण पण तशी घेतलेली नाहीये. त्यांना फक्त आहे ना त्यांचं टिकटॉक अकाउंट ब्लॉक बी झालं पाहिजे. सगळ्यात पहिले समाज नाही, त्यांच्या आई वडिलांना माझं आव्हान आहे, स्वतःच्या मुलांचं कंटेंट टिकटॉकवर त्यांच्या मोबाईलमध्ये जायची गरज नाहीये. त्यांना फॉलो करा, एक अकाउंट बनवा, तुम्ही पण फॉलो करा त्यांना, बघा काय चाललंय ते, मोबाईल काढून घ्या त्यांच्याकडनं. जर तसं नाही ऐकत असतील तर स्वतः रिपोर्ट करा त्यांचा. आपल्या परिवारातली सगळ्यांना सांगा. कारण की 17 ते 18 वर्षाची मुलं जर दुसऱ्यांवर जहरी टीका करू शकतात, तर हे JNUची कार्टी जी जन्माला आली आहेत ना, ती अशाच प्रवृत्तीमुळे आली आहेत. आणि आपल्या घरात तो JNUचा कार्टा नाही निर्माण झालं पाहिजे, याची खबरदारी नक्की घ्या त्या पालकांनी. आणि समाज म्हणून समाजाचा एक सर्वात मोठा घटक जो आहे या देशभक्ती प्रवृत्तीचा, त्याने पण समजून घ्यायला पाहिजे की ही जी पिलावळ पळतायत, की जे टिकटॉकवर जहरी टीका करतात, सर्वात प्रथम त्या कंटेंटचा ना द्वेष करू नका. कारण की ती माणसं कोणाचीच नसतात, ना आपल्या जातीची असतात, ना धर्माची असतात, ना कशाची असतात, ती त्यांना व्यक्तिमत्वाची पण नसतात. सर्वात प्रथम त्यांचा जेवढा निषेध करता येईल, ज्या ज्या पातळीवर तुम्ही आहात,
त्या पातळीवर न खाली न जाता त्यांना समजावून, जर पटत असेल, खडसावून पटत असेल, शासनातर्फे काही करता आलं तर या सर्व बाबतींचा अवलंब करून खरं तर सांगतो की हे सगळं करण्याची गरजच येणार नाही. तो टिकटॉक ऍप्लिकेशनच रद्द करून टाका, बॉयकॉट करा सगळ्यांनी. त्या टिकटॉक वाल्याला काय जास्त प्रेम नाहीये भारताबद्दल, पैसे कमवतोय म्हणून टिकटॉक टिकटॉकचा भारताचा झेंडा फिरवत राहणार. अहो ते देशद्रोही पण फिरवतात भारताचा झेंडा म्हणून काय ते आपले आहेत? राजू ठाकूर दादा, तुम्ही हसताय का? जे दादा सांगतायत त्यांचा विचार करा. त्यांच्या घरात अजून झालं नसेल दादा. जे हसतायत ना त्यांच्या घरात झालं नसेल किंवा त्यांना हे थिल्लरपणा आवडत असेल, सरळ गोष्ट आहे. आणि जर चुकून जो झाला असेल तर माफी असावी. ते मी काय माझ्या घरात कोणी टिकटॉक वापरत नाही, त्यामुळे मला काही असं घेणं देणं मोठं काय माझा फरक पडत असं काही नाही झालंय. समाजाचा काहीतरी घटक या प्रमाणे काहीतरी विचित्र काहीतरी करतोय त्यामुळे. नक्कीच. जर हे नाही झालं तर आम्ही आहोतच. आम्ही भरपूर गोष्टी केल्यात आणि आम्ही न सांगता करतो. असं काही कोणाला विचारून करत नाही. आमच्यावर फक्त छत्रपतींचा आशीर्वाद असतो आणि त्यांचंच शासन असतं. बाकी कोणाचं शासन नसतं. खडसावून ताकीद द्या. खडसावून ताकीद दिल्याने जर हे सुधारले असते, तर हे आई-वडिलांच्या सांगणीतले असते. हे स्वतःहून अशा गोष्टी केलेल्या नसत्या. 100% पाठिंबा. धन्यवाद तुझा. आपलीच लोक आंधळेपणाचं ढोंग करत आहेत. नक्की जागेल. जाग नाही आली तर डायरेक्ट वर जातील. दुसरी गोष्ट काहीच नाही होणार. जो झोपेचं सोंग आणतो, त्याला वाटतं की मी झोपेचं सोंग आणून झोपलेलो आहे, तर कोल्हा दारात उभा असेल तर कोल्हा खाऊनच टाकतो. तो काही वाट नाही बघत की कधी उठणार आहे, कधी मला काहीतरी बोलणार आहे. आणि खरी गोष्ट तर आहे ना, सर्वांना हाच प्रश्न आहे. कारण की काही घटक मला सपोर्ट करतायत, काही नाही पण करणारे असतील. मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतो. वैचारिक स्वातंत्र्य जसं काय आता बोलतो, आताचं वैचारिक स्वातंत्र्य जे आहे त्याप्रमाणे. पण खरं सांगा की TikTok हा ॲप्लिकेशन अग्रेसिव्ह आहे की डिसअग्रेसिव्ह आहे? आणि या गोष्टी ज्या मी बोलतोय त्यातलं काही तथ्य असेल आणि हे आत्ता तुम्हाला वाटत असेल की चला काही नाही, जे टिकटॉकवर चाललेलं आहे ते माझ्यापर्यंत येत नाही, मी त्यांना फॉलो करत नाही, मी त्यांना काही करत नाही. अहो पण तुम्ही फॉलो नाही करत आहे, पण तुम्ही दुर्लक्ष करताय ना. लवकरच याबाबत आपण एक मोहीम घेऊ. नक्कीच दादा, तुमच्या नेतृत्वाखाली या गोष्टी होणारच आणि त्या गोष्टी आपण करणारच, कारण हे बंद झालंच पाहिजे. 100%. 100%. काहीच प्रश्न नाही. हीच गोष्ट असते की आपण शांत असतो. प्रश्न कोणाचे आहेत? विकृतांना ठेचायची वेळ आली आहे. नक्कीच, नक्कीच दादा. कारण की विकृतांना ठेचलं नाही तर कुठे ना कुठेतरी जाऊन अशा गोष्टी निर्माण होतील, ज्या गोष्टी ह्यांचं ऐकून एक संघटना निर्माण होऊ शकते. यांचं ऐकून एक म्हणजे द्वेष करणारे आणि वैचारिक स्वातंत्र्य म्हणून काहीही गोष्टीला प्राधान्य देणारे ही लोक निर्माण होऊ शकतात. त्या काळातील लोकांपर्यंत याचा ती गरज आहे. आणि
ही समाजाला जी लागलेली टिकटॉक नावाची जी कीड आहे त्याला नक्कीच ठेचण्याची गरज आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी मांडा, जेणेकरून लवकरच आपण उत्तर देऊया. आज सर्वात प्रथम ना सर्वांना एक आव्हान आहे माझं, की टिकटॉकचा वापर जो आहे तो कशा प्रकारे भारतामध्ये होतं, ह्याचं टिकटॉक डेमोग्राफिक एक येतं. तर ते सर्वांनी पहा. ते खूप अचंबित करणार आहे, कारण की 90% टिकटॉक युजर हे विजिट करतात त्या ॲप्लिकेशनला एक दिवसात खूप वेळा. त्याच्यानंतर या ॲप्लिकेशनचं 1 बिलियन मंथली ॲक्टिव्ह युजर आहेत. मला सांगा, या ॲप्लिकेशनने काय दिलं? या ॲप्लिकेशन या टिकटॉकर्सना काय देतात? पैसे देतात किंवा काही हे गोष्टी करतात, सगळं मान्य आहे. पण लगाम कुठेतरी लावली आहे का? नाही, कारण की त्यांची संस्कृती नाही चालली आहे ना. त्यांची संस्कृती त्यांनी स्वतःवर या गोष्टी नेमून ठेवलेल्या आहेत. मला सांगा, चायनावाल्यांनी टिकटॉकच्या ॲप्लिकेशनला रिस्ट्रिक्शन का लावले तेवढे? ते तर गुगल पण नाही वापरत, इतके ते फाटतात त्यांची. ते तर गुगल पण नाही वापरत, अलिबाबा वापरतात ते. का? कारण की गुगलवरनं देवाणघेवाण जास्त होते, त्यांना देवाणघेवाण करायचीच नाहीये. आणि आपल्यासारखे काहीतरी जण त्यांना सपोर्ट का करतात? कारण की लवकर भेटतं ना सगळं. चायनावाले सगळं ताट वाढून देतात आणि आपल्याला काय खायचंच आहे ना, पण त्यांना हे कळत नाही, त्याच्यात विष आहे. मला प्रश्न आहे, टिकटॉकच्या माध्यमातून अश्लील संभाषण ज्याचा खूप वेगळा अर्थ निर्माण होतो, नक्की त्यांना काय दाखवायचं असतं? काही नाही दाखवायचं असतं दादा, फक्त आणि फॉलो करायचं असतं त्यांना. यासाठी त्या काही ना काहीतरी कंटेंट म्हणून ते विकलं जातं. आणि खरं तर ही गोष्ट अशी आहे की भरपूर टिकटॉकर्स या गोष्टींना फॉलो करतात, या गोष्टीला ट्रेंडिंग समजतात आणि या गोष्टींना लाईक देतात. त्यामुळे ही जी लोक आहे ही लोक वाढले आहेत. खरं तर तिथेच या गोष्टीला जर स्थगिती भेटली ना, तर त्याच लोकांना वाटेल की ह्याच्यामध्ये रस नाही. आणि अशी कुठेतरी कोणीतरी भूमिका मांडावी की जेणेकरून हे 100% असं बंद झालं पाहिजे. आणि काही होत नाही हो. येणाऱ्या टिकटॉकच्या आधीही आयुष्य जगत होतो, टिकटॉकच्या नंतरही आयुष्य जगत राहणार. फक्त एवढंच आहे, टिकटॉक आल्याच्या नंतर विकृती जास्त झाली आहे. ओपन केल्या केल्या हाय आय एम सनी करून ते काहीतरी येत राहतं आणि त्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. आणि तुम्ही जे करता ना, ते कंटेंट म्हणून ज्या गोष्टी करता, म्हणजे जे अश्लील संभाषण करता, काय करता, ह्याच्यात तुम्ही दोघं फक्त कंटेंट, म्हणजे मी तर म्हणतो की जे 2 टिकटॉकर असतात त्यांच्या मधलं जे संभाषण असतं, या दोघांना माहितीच असतं की ते कंटेंट आहे. पण त्याच्यामुळे कितीतरी जणांची भावना दुखावली जाते, कितीतरी जण घरी या गोष्टी बघू नाही शकत, कितीतरी जण आपल्या समाजात कुठेतरी तेच निर्माण होतंय असं समजतात. तुम्हाला त्या कंटेंट क्रिएटरला कोणी हक्क दिला भावनांशी खेळायचा? ही गोष्ट कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि त्याच गोष्टीला मी बोलतोय की या ऍप्लिकेशन जर नसेल तरी आयुष्य चांगलं होतं. ऍप्लिकेशन आल्यामुळे काही वैयक्तिक, जास्तीत जास्त मी सांगतो 3 ते 4% जी चांगली माणसं आहेत त्यांना प्लॅटफॉर्म भेटलाय, बाकी काय नाही. त्यांच्यासाठी भरपूर प्लॅटफॉर्म उघडे आहेत. आज नाही म्हटलं तरी तुम्ही 21व्या शतकात जगता आहात, तुमच्यासाठी खूप दरवाजे उघडे आहेत. तुम्ही हा दरवाजाच घेऊन नका बसू. सडलेला दरवाजा जास्त वेळ तुम्हाला तुमची सुरक्षा करू नाही शकणार.
मला वाटतं काही प्रश्न जर असतील तुमचे, जर आता तुम्ही नाही देतात, काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर मेसेज किंवा डायरेक्टली तुम्ही विचारू शकता. संकेतस्थळ आम्ही टाकूच. जेवढे पण मी ज्या पण गोष्टी तुम्हाला बोललो, जे पण पर्सेंटेज सांगितले, असं नको व्हायला की हवेत गोळी जाळल्यासारखं झालंय. म्हणजे आजकाल कोणी पण येतं लाईव्ह आणि काही बडबड बडबड गोष्टी करतात, तर त्या गोष्टी नाहीये. आपण जे काही बोलतो त्या नक्की कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक संघटनेने, कुठल्या ना कुठल्या तरी सोशल साईटने सांगितलेलं असतं आणि त्याच गोष्टीचा आपण वापर करून तुमच्यापर्यंत ते पोहोचवतोय. तर नक्कीच ते तुम्ही पहा. त्याचे मी स्क्रीनशॉट पण लवकरात लवकर टाकतो. पैसे गिफ्ट प्रसाद केदारी. मला दादा तुम्ही स्पष्टपणे विचाराल तर स्पष्टपणे मी सांगू शकेन. मला कळलं नाही पैसे गिफ्ट याचा अर्थ. मला असं वाटतं दादा लोकांनी सरकारला पत्रलेखन करावे टिकटॉक बंद करण्याबाबत. नक्कीच असं पण करू शकतं. चांगली संकल्पना आहे आणि या बाबतीत मी स्वतः प्रतिष्ठानाच्या संस्थापकांना सांगितलं आणि त्यांनी इकडेही मत त्यांचं मांडलेलं आहे. 100% आपण काही ना काहीतरी करूच. पण या बाबतीत आपण कुठल्याही प्रतिष्ठान, पक्ष, संघटना, मित्रमंडळ या बाबतीत नाही. आपण एका समाजाबद्दल बोलतोय, आपल्या समाजाबद्दल बोलतोय. तर आपल्या समाजाच्या व्यक्तींनी, सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन याच्यावर काही ना काहीतरी विचार करावा हीच अपेक्षा होती या लाईव्हची. खूप जणांना पैसेही भेटतात. नक्कीच पैसे तर प्रत्येक जण कमवायचा प्रयत्न करतो. पण मला एक गोष्ट सांगा, आपलं घरदार विकून, आपल्या संस्कृती विकून, आपलं वक्तृत्व विकून आणि कोणाच्या तरी कलेवर निंदा नालस्ती करून, कुठल्या तरी व्यक्तिमत्वावर निंदा नालस्ती करून, टीका करून, जहरी टीका करून, कुठल्या तरी धर्मावर टीका करून, कुठल्या तरी जातीवर टीका करून आपण जर पैसे कमवतोय ते कितपत योग्य आहे? तुम्ही ज्या गोष्टीचं पैसे कमवण्याचं माध्यम समजता आहे ते तुम्ही दुसऱ्याच्या भावनांशी खेळताय आणि त्या पैशाचं, त्या मोलाचं, त्या त्या तुमच्या सगळ्या गोष्टींचा काहीही मोल नाहीये. तुम्ही आयुष्यात काहीही करू नाही शकत, कुठपर्यंतही जाऊ नाही शकत. आजकाल 5,000 6,000 लाईक्स भेटणारे लोक पण म्हणतात की मी सेलिब्रिटी आहे. कुठल्या घरचा सेलिब्रिटी आहे तू? काय केलंयस आयुष्यात? किती शिक्षण आहे तुमचं? काय वाचन केलंय तुम्ही? कुठल्या व्यक्तिमत्वाला तुम्ही मानता? किती जण तुम्हाला मानतात समोरासमोर टिकटॉक सोडून? काही जणांना टिकटॉकवर बघितलंय की काय छानसे असे लाईक्स येतात त्यांना, नाचतात काहीतरी ते आणि घरात वेळ आली तर आई सांगते पहिले भांडी घास त्याच्यानंतर टिकटॉक कर. मी असं नाही बोलते भांडी घासणं वाईट आहे, या गोष्टी नाहीये. सर्वात प्रथम ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी म्हणता ना, ज्यांना तुम्ही म्हणता ना की खूप हाय क्लासचे कंटेंट क्रिएटर आहेत, खूप काही महत्वाच्या गोष्टी ते सांगतात, आम्हाला खूप काही चांगल्या दृष्टीने घेऊन जात आहेत, काही नाही करत आहेत, घरात कचराच काढतायत ते. आणि जे खरंच सेलिब्रिटी आहेत ना, खरंच कंटेंट कंटेंट क्रिएटर आहेत, जे मी मानतो, काश्मीरमध्ये कंटेंट क्रिएटर चालू झाले आहे आणि जे आमचे आदर्श आहेत ते व्यक्तिमत्व, छत्रपती शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, भगत सिंग, कितीतरी व्यक्तिमत्व आज भारतात सर्वात अमूल्य असं संविधान आहे, माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. किती मानता हो त्यांना?
ते काय आहेत त्यांना माहिती तरी आहे तुम्हाला? आपल्या देशाचे खूप ॲप आहेत त्याचा वापर माझा ॲपचा वापर करावा ना. आपल्या देशातल्या ॲपचा वापर करावा. आपण खूप पुढे जावं, नक्कीच करावं. पण त्याही ॲपवर जर अशा काही गोष्टी होणार असतील, तर त्याला विरोधच असेल. नक्कीच. आणि परत एकदा तीच गोष्ट. जसं कोरोनाचा लढा देतोय ना घरात बसून, चायनावाल्यांना शिव्या घालतोय, की चायनाने हा व्हायरस पसरवला, चायनामुळे आम्ही घरात बसलोय, 1.5 महिने, 2 महिने आम्ही काहीच करू नाही शकत आहे. तसं त्या चायनावाल्याने जो ॲप्लिकेशन बनवलाय ना, त्याचाही विरोध करा. कारण की व्हायरसनी तर तुम्हाला फक्त 1.5-2 महिने बसवलं. या ॲप्लिकेशनमुळे तुम्ही 100 वर्ष पाठी जाताय. मॉडर्न आर्ट. सर्वात प्रथम या शेवटचा जो सेगमेंट असेल, आता तर सगळं झालेलंच आहे बोलून. एकच गोष्ट आहे, विनंती आहे, जिथे चूक वाटतंय तिथे बोला. तिकडे दुर्लक्ष करू नका. दुर्लक्ष करून काही होत नाही. एक माणूस दुर्लक्ष करतो, 10 माणसं सपोर्ट करतात. का? तर त्या एक माणसाने तिकडे थांबलं नाही ती गोष्ट. ही होणं गरजेचं आहे. हे करणं गरजेचं आहे. काही प्रश्न असतील आपले, तर नक्की आपण प्रतिष्ठानाच्या मेसेंजरमध्ये जाऊन मेसेज करा. काही विचार असतील आपले, की याच्या बाबतीत आपण काहीतरी विचार करू, काहीतरी करू, तर नक्कीच मी जे प्रश्न आपल्याला विचारलेले सर्वांना त्याची उत्तरं द्या. आणि हे निव्वळ मला समाजापोटी काहीतरी वाटतं, याच अनुषंगाने हे लाईव्ह होतं. मला कुठेही माझं कंटेंट हा नाही आहे सर्वात प्रथम. लोकं काहीतरी आहेत विकृती अजून पण, की ह्याला फेमस व्हायचं आहे म्हणून हा काहीतरी अजून लाईव्ह गेला. मी तुमच्यासारखं नाही आहे. माझं घर चांगलं चाललेलं आहे आणि माझ्या हातात चांगली कला आहे. जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे. तर मला तुमच्यासारखं ते 5 मिनिटं लाईव्ह येऊन काहीतरी भूलथापा देऊन करायची काही गरज नाही पडली. माझं काम हे माझ्या माणसांशी असतं आणि मी माणसातलाच आहे. तर मी सोशल मीडिया असं वापरत नाही. त्यामुळे कोणीही येऊन काही आपली शिकवण टाकू नका, की ह्याला फेमस नका करू. मला फेमस करूच नका. फक्त जे विचार आहेत ते तुमच्या मनातले विचार आहेत. माझे स्वतःचे विचार नाही आहेत. मी काय माझ्या घरून आणले नाही आहेत. ते सगळ्यांच्या मनातले विचार जे होते, ते सगळे मांडले. तुमच्या पण मनातले असतील काही.